सासूबाई नमो नमः. सासूबाई. हे द्यायला आलो. हे काय? तू मला दिलेले पैसे. अरे इतक्या लगेच पैसे परत करतोस? लगेच म्हणजे अगं मला या पैशांची गरजच लागली म्हणून. नक्की ना? दुसऱ्या कुठल्या कारणाने पैसे परत करत नाहीयेस ना? मला पैशांची खरंच गरज लागली म्हणून हे तुला पैसे मी परत करतो. अरे पण पैसे परत करायची इतकी घाई नव्हती. असं कसं? माझ्यावर विश्वास दाखवून मी न मागता तू हे मला पैसे दिले होतेस. मला तुझा विश्वास तोडायचा नव्हता. काम झालं, ताबडतोब तुला पैसे परत देतोय मी. थँक्स आई. थँक्स मला नको म्हणू, यांना म्हण. खरं म्हणजे यांनी तुला पैसे दिले, मी फक्त तुझ्याकडे सोपवले. आबा थँक्यू व्हेरी मच. अरे थँक्स कशाला, असू दे. आणि हे तुम्हाला न सांगता मी अचानक ती गाडी. ठीक आहे, मी सुद्धा जरा जास्तीच रिॲक्ट झालो. सॉरी. एक मिनिट, तुम्ही सॉरी काय म्हणताय मला? नाही विघ्नेश, जर तुला परवडत असेल हे EMI वगैरे सगळं गणित, तर मग तू ठेव ती गाडी तुझ्याकडे, माझी काही हरकत नाही. आणि कधीतरी आम्हाला सुद्धा फिरव त्या गाडीतून. आओ आबा तुमची गाडी आहे ती. गायत्री, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मुलांवरती विश्वास टाकला ना की ती जास्ती चांगला रिझल्ट येतात. पण एक गोष्ट मात्र तितकीच खरी, हा विघ्नेश बाहेर नेमकं काय करतो हे जाणून घ्यायला हवं. हो, पण मला वाटतं त्याला थोडासा वेळ देऊया. तो स्वतःहूनच सांगेल. वहिनी, वहिनी हे बघा. कसं दिसतंय? काय सुंदर आहे का हिऱ्यांचा हार. बेल्जियम मेड आहे. काय म्हणजे मोलकर्णीचा हार तुला दिला? आता यात मोलकरीण कुठून आली? नाही, तू नाही का आधी म्हणाली होतीस की मेड म्हणजे मोलकरीण? मीरा, सांग ना, हार कसा वाटतो? हो, बघितलं ना, छान आहे. कसा दिसतोय मला? सूट होतो तुम्हाला, छान दिसतो. थँक्यू. वहिनी सांगा ना, कसा वाटतो हार? ठीक आहे तसा. नाही म्हणजे रंगीत असता तर जास्त चांगला वाटला असता, नाही का मीरा? वहिनी, विघ्नेशने आणला माझ्यासाठी. खूप महागडा आहे, तरी सुद्धा आणला. वहिनी तुम्हाला सांगू, आता यानं विघ्नेश खूप मोठा माणूस झालाय. अहो सकाळी त्याला पैशाचा प्रॉब्लेम होता, मला तरी 1 लाख रुपये द्यायचे होते. हो का? हो, पण संध्याकाळी येताना कितीतरी पैसे आणले. बाप रे, काय सांगतेस काय? हो हो वहिनी, त्यांनी नेकलेस तर हा आणलाच, वर पैसेही आणले. वहिनी खरं सांगू, आता आमचे खूप चांगले दिवस येणार, भरभराट होणार, खूप नवीन नवीन गिफ्ट्स येणार. विघ्नेशने आज येताना पैसे आणले आणि डायमंड नेकलेसही. सकाळी 1 लाखाची गरज असणाऱ्या विघ्नेशनी संध्याकाळी एवढे पैसे आणले कुठं? इतक्या झटपट पैसे दुप्पट तिप्पट करणारा, फायदा देणारा कोणता व्यवसाय करतो विघ्नेश? विघ्नेश तर म्हणाला पैसे लागलेच नाहीत, पण त्याने तर पैसे वापरून पैसे मिळवल्याचं दिसतंय, नेकलेस आणल्याचं दिसतंय. आई, तुम्ही आलात? बरं झालं.
हे बघा ना, विघ्नेशने काढले माझ्यासाठी डायमंड नेकलेस. कसा दिसतो? छान आहे ग, पण हा नेकलेस, हा एवढा सगळा पैसा कुठून येत असतो विघ्नेशकडे? काय? तुझ्यासाठी, घरातल्या सगळ्यांसाठी तो एवढी महागडी गिफ्ट आणतो. हा सगळा पैसा येतो कुठून? तू कधी विचारलंस त्याला? मी कसं विचारू? अगं म्हणजे तू फक्त नवऱ्याने आणलेली गाडी वापरणार, त्याच्याकडून महागडी गिफ्ट्स घेणार, पण त्यासाठी लागणारा पैसा येतो कुठून, तो कसा मिळवतो, हे नाही विचारणार? मला माहितीये, सगळ्यांना हल्ली आमच्याकडे एवढा पैसा कुठून येतोय याचा संशय येऊ लागलाय. जो तो येतोय मलाच विचारतोय, एवढा पैसा कुठून येतो, एवढा पैसा कुठून येतो. पण मी म्हणते, मला विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलालाच का नाही विचारत? आम्हाला नाही कळलं तरी चालेल, पण नवरा काय काम करतो हे बायको म्हणून तुला माहिती असायला हवं काशी? माहिती आहे? हो, म्हणजे नाही, म्हणजे नंतर माहित करून घेईन मी. तसं असेल तर उत्तम. कोणतं वेगळं काम करतो सांग ना, म्हणजे मी ह्यांनाही सांगेन की तेच काम करत जा म्हणून. सांग ना विघ्नेश, कोणतं वेगळं काम करतो? नवरा काय काम करतो हे बायको म्हणून तुला माहिती असायला हवं काशी? नको नको, असं काही व्हायला नको. विघ्नेशला विचारावं लागणारच. विघ्नेश, ए विघ्नेश, उठ ना रे. विघ्नेश उठ ना रे प्लीज. उद्या ग मला. विघ्नेश ऐक ना, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं. उठ ना. कॅश उद्या बोलूया, झोपूया मला. विघ्नेश मी काय म्हणते, मला थोडंसं तुझ्याशी बोलायचं होतं, प्लीज उठ ना. अगं तू झोपतेस तेव्हा मी असं डिस्टर्ब करतो का तुला? नंतर बोलूया ना आपण. विघ्नेश उठ, मला तुझ्याशी बोलायचं. मी मगाचपासून तुला उठवते तर उठत नाहीये. काय 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 बोलायचं तुला? मी आज ना विघ्नेश खूप खुश आहे. तू आज माझ्यासाठी एवढे गिफ्ट आणले, एवढ्या महागड्या वस्तू आणल्या, माझ्या एवढ्या इच्छा पूर्ण केल्यास तू. मला खरंच खूप आनंद वाटला आज. थँक्यू सो मच. अरे वा, हे एवढं सांगायला मला उठवलंस का? नाही म्हणजे मला विघ्नेश तुझा खरंच खूप अभिमान वाटतो. काय सुखाचा? हा हो हो, मी हो खरंच खूप काही करतो. पण तू काय काय करतोय? काय काय करतो मी? म्हणजे तू काय करतोस हे सगळं आणण्यासाठी? काहीच करत नाही मी. मी मी कुठे काय करतोय? काहीच नाही. हे सगळं आणण्यासाठी तुझ्याकडे एवढे पैसे कुठून येतात? विघ्नेश मी तुला विचारलंय की एवढे पैसे कुठून येतात? एक्स्ट्रा बिझनेस करतोय. नवा बिझनेस चालू केलाय. फास्ट इन्व्हेस्टमेंट अँड फास्ट रिटर्न. ओके. कोणती कंपनी आहे ही? हीच FIIR. बर, फुल फॉर्म काय? फुल फॉर्म
फास्ट इन्व्हेस्टमेंट फास्ट रिटर्न. या कंपनीचं ऑफिस कुठे आहे? हा या कंपनीचं ऑफिस कुठे आहे? ते मुंबईला आपण गेलो होतो ना, तिथे आहे त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस. या कंपनीच्या ऑफिसचा पत्ता काय? काय सगळं सीबीआय इन्क्वायरी करतात तशी काय इन्क्वायरी करतेस माझी? ते असं झोपेतून मध्यरात्री उठून उद्या सांगू? उद्या झोपू मी आता? झोपू ना? पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. उघडदार देवा आता उघडदार. प्लीज नको ना. काय झालं कॅश? हा अशी का दिसतेस? रात्री झोपलीस नाही का तू? नाही हो वहिनी, काल रात्रभर मला झोपच नाही लागली. वाटलंच होतं मला असंच होणार. म्हणजे कॅश, तुला मुद्रानाश झालाय. मुद्रानाश. मुद्रानाश म्हणजे? झोप येत नाही ना तो रोग. मुद्रानाश श्रीमंतांचा आजार. तू आता श्रीमंत झालीयस ना, तुलाही पैशाचं टेन्शन असेल. वहिनी, त्याला मुद्रानाश नाही म्हणत, त्याला निद्रानाश म्हणतात. तेच ते ग. माझं आपलं बरं आहे, पडल्या क्षणी झोप येते. वहिनी, तुम्हाला तर बेडवर न पडताही झोप लागते. वहिनी, मला पैशाचं टेन्शन नाहीये हो. विघ्नेश एवढे पैसे कुठून आणतो ना, ह्याचं टेन्शन आहे. म्हणजे खरंच मंत्रबिंत्र नाही अलिबाबा सारखा? वहिनी, मंत्रबिंत्र नसतो गोष्टीसारखा. मग कालही म्हणत होत्या तसं तर नसेल ना? म्हणजे विघ्नेश काहीतरी वाईट तर करत नसेल ना? वहिनी, हेच काल आईने सांगितल्यापासून ना मला झोपच लागली नाही. मला खूप टेन्शन येतो वहिनी की विघ्नेश एवढे पैसे आणतो कुठून. मला काय विचारतीयस? विघ्नेशला जाऊन विचार ना. काल जेव्हा आई म्हणाल्या की तू विचारलंस का, तर म्हणालीस हो विचारेन म्हणून. हो वहिनी, मी त्याला रात्री विचारण्याचा प्रयत्नही केला होता. मग काय म्हणाला तू? म्हणाला सीबीआय सारखे काय प्रश्न विचारतेस रात्री. कोणाच्या आईसारखी? म्हणजे पोलिसासारखं हो वहिनी. म्हणाला मुंबईत कुठल्या तरी कंपनीत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. कुठली FIFR, फास्ट इन्व्हेस्टमेंट फास्ट रिटर्न, असल्या कुठल्या तरी कंपनीत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. ऑफिसचा ऍड्रेस विचारला तर वैतागला आणि झोपून गेला. वहिनी, मला तर वाटतंय तो खोटं बोलतोय माझ्याशी. अगं पण तुझा तर तुझ्या नवऱ्यावर खूप विश्वास होता ना? आहे माझ्या नवऱ्यावर विश्वास, पण माणूस आहे ना, चूक होऊ शकते माणसाकडनंच. मला माहितीये तो जे काय करतोय ते चांगलंच करतोय. कधी कधी असंही वाटतंय तसं वाटतंय. वहिनी, मला खरंच भीती वाटते हो. भीती वाटते का? हो वहिनी, विघ्नेश ना सतत फोनवर असतो, काहीतरी आकडेमोड करत असतो. नक्की काय करतो हे मला शोधून काढायचंय. आणि ते शोधून काढण्यासाठी तुम्ही मला हेल्प कराल ना प्लीज? वहिनी, नाही म्हणू नका प्लीज, हेल्प कराल ना मला? त्यात काय एवढं कठीण? हे बघ, जेव्हा नवरा आपल्याला कुठलीही गोष्ट सरळ मार्गाने सांगत नसेल ना, तेव्हा बायकोकडे एकच हक्काचा मार्ग असतो. कुठला? नवऱ्याच्या खिशामध्ये ढवळाढवळ करण्याचा. ओपनिंग बॅट्समन कोण आहे? अरे ओपनिंग एक मिनिट. ओपनिंग बैट्समैन कौन है पूछ रहा हूँ. अच्छा, वो साउथ वाला. टुडे. और वन डाउन कौन? रवि. ओपनिंग बॉलर कौन है?
अरे एक सेकंड बोल टीम बोल ओपनिंग वाला विजय हो अपना विघ्नेश? काय करतोयस? आंघोळीला जायचं नाही का तुला? जातो नाही एक महत्वाचं काम आहे म्हणून जा 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 लवकर. अगं अरे जा ना, आंघोळीला उशीर होईल मग तुलाच. अच्छा बाद में फोन करता रखता अरे ते हात कुठे घेऊन चाललायस? अंघोळ कॅश माझे जरा कपडे काढशील का प्लीज प्लीज काढते हा. काढ हे व्हाईट शर्ट लाईनचा हो, हा हो, हो. मी आलो विघ्नेश सतत मोबाईलवर असतो हल्ली. नक्कीच यात काहीतरी सापडेल. अंपायर, हा अंपायर कोण असेल? एवढे मिस कॉल, रात्री फोन केला आणि विघ्नेश पण त्याच्याशी सतत बोलतो. फोन फोन करूया का त्याला? एकदा फोन करून बघते. विघ्नेश, नाश्ता करणार आहेस का? थांब 5 मिनिटं थांब. बरं बरं. हा विघ्नेश भाई, तुझ्या फोनची वाट बघत होता. बोल, आज काय? अरे बोल ना विघ्नेश भाई, गप का बसलाय? बोल ना. काय झालं? माझा मोबाईल आहे. हा कोणाला कॉल करायचा होता का? हो, अरे माझ्या मैत्रिणीला फोन लावत होते मी. अच्छा रेंज नव्हती ना ओके म्हणून. ओके, चेंज करूया का फोन? हा नवीन फोन घेऊन टाकू. काय ना कॅश, एक मोठं डील होणार आहे. मी काय म्हणतो, अगं त्या दिवशी आपल्या ज्वेलरकडे गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की अरे विघ्नेश भाई नया डिजाइन है, भाभी के लिए लेके जाओ. मी म्हटलं भाभी ने अप्रूव किया तो जो चाहिए उसको दे देना. बोल काय हवंय तुला? हा? बोल ना काय हवंय. बाजूबंद घालते, मस्त आहे डिझाईन. नाही नको. नाहीतर आपण नवीन फोन घेऊ. मस्त. हा बोल. आज का गेम मेरा है, समझा ना?
सासूबाई नमो